जिल्ह्यातली राज्यातली परिस्थिती बघतोय. आपल्याला पूर्वी शत्रू होते, आताही आहेत. आरक्षणात खोडा घालणारे सुद्धा आपण लय जण आहेत, बघितलेत. आपल्या जिल्ह्यातलं वातावरण बघा किंवा बाहेरचं अनेक लोक येतात, मराठ्यांना टार्गेट करतात. याच्या अगोदरही टार्गेट करायचे, परंतु मनोजदादाचं आंदोलन सुरू झाल्यापासून आपण एक झालो आणि मराठ्यांची एकी अनेकांच्या डोळ्यात खुपली. बऱ्याच जणाला मग त्रास व्हायला लागला. त्याच्यामुळं बांधवांनो, आपली एकी फुटू द्यायची नाही. जरी आपलं गावात खेड्यात शहरात एकमेकाचं जमत नसेल तरी आपले मतभेद आपल्याला ठेवायचे, पण समाजाला ज्यावेळेस तुमची माझी गरज लागेल, मनोजदादा ज्यावेळेस तुम्हाला मला हात देतील त्यावेळेस मोठ्या ताकदीनं आपल्याला एकत्र यायचंय आणि त्यातून आपल्याला आपल्या समाजाचे सगळे प्रश्न सोडून घ्यायचे. शासनावर आपल्याला दबाव ठेवावा लागणार आहे. मराठा समाजाची एकी ही कायम आहे, हे सरकारला दिसलं पाहिजे, प्रशासनाला दिसलं पाहिजे, तर तुमचे आमचे कामं होतील. आणि नक्की मला विश्वास आहे तुमच्या माझ्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी आम्ही एक होऊन येत्या 30 तारखेला बालाघाटावरून सगळ्यात जास्त गर्दी, आपल्याला सगळ्यात जास्त लोक आंतरवलीला न्यायचे आहेत. आणि त्यामध्ये मला विश्वास वाटतो की वानगावचे बांधव सगळ्यात जास्त असतील, वानगावच्या भगिनी सगळ्यात जास्त असतील. आणि त्या ताकदीनं आपण प्रयत्न करा. मिळेल ते वाहनं, ज्याच्याकडे 4 व्हीलर आहे ती 4 व्हीलर घ्या, ज्याच्याकडे 2 व्हीलर आहे 2 व्हीलर घ्या. कुणाकडे गाड्या नसतील तर ज्यांच्याकडे गाड्या आहेत त्यांनी गाड्या द्या. परंतु बांधवांनो, 365 दिवस आपण स्वतःसाठी जगत असताना वर्षातले 5-50 दिवस 25 दिवस मनोजदादा समाजासाठी मागत असतील तर आपलं कर्तव्य की समाजासाठी आपण काहीतरी दिलं पाहिजे. रोज कंटिन्यू 50 दिवस द्यायचे नाही, परंतु महिन्यातले 1-2 दिवस, या महिन्यात 2 दिवस, पुढच्या महिन्यात 2 दिवस, असं ज्यावेळेस काही आरक्षणाचे कार्यक्रम असतील, आंदोलन असतील, त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला यावं लागणार आहे. बांधवांनो, किती दिवस आपण शेतात कष्ट करायचं, शेतात कष्ट करून सुद्धा निसर्ग साथ देत नाही, त्यावेळेस अनेक समस्या निर्माण होतात. म्हणून आरक्षणाबरोबर शेतीचे आणि मराठा समाजाचे अनेक प्रश्न आहेत आपले, ते सोडवायचे असतील तर तुम्हाला आम्हाला एक होऊन लढा उभारावा लागेल. या लढा मनोजदादांनी 2.5 वर्षापूर्वी उभारलाय, तो लढा जगात त्याची नोंद झाली. त्याच्यामुळे हा लढा असाच कायम ठेवून आपल्याला सातत्यानं या लढ्यात आपल्या प्रयत्नांची, आपल्या योगदानाची आपल्याला आहुती द्यावी लागेल, तरच समाजाचं भलं होईल. त्यामुळं मला पुन्हा आपल्याला वानगावकरांना विनंती करायची, येत्या 30 तारखेला तुम्ही येणारच आहात. फक्त औपचारिकता म्हणून आम्ही निमंत्रण द्यायला आलो आहोत. आणि महाराष्ट्रातल्या बालाघाटावरून ह्या बैठका सुरू झाल्यात. आता बघा, उद्यापासून पूर्ण राज्यात बैठका सुरू होतील, झालेल्या आहेत आणि नक्की त्याचं सोशल मीडियावर तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणून वानगावचा या ऐतिहासिक लढ्यात एक मोठा सहभाग इथून मागं राहिलाय. याही लढ्यात आपण ताकदीनं अख्खं गाव आपण तिथं येणार, हा मला विश्वास वाटतो. माता भगिनीसह, लहान थोर मुलासह आपण तिथं यायचंय. येताना उन्हाची काळजी घ्यायची, आपल्या पावसाची काळजी घ्यायची आणि त्या पद्धतीने यायची. आपली शिदोरी, आपलं पाणी, आपल्या छत्री सगळं घेऊन आपण तिथं यायचंय आणि त्या पद्धतीने आपण याल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.